माझ्या दादाचं लग्न होतं आणि आजची होती हळद. आणि माझ्या एका हातावर तर मेहंदी काढून झाली होती, पण उजव्या हातावर कशी काढू, म्हणून हे होती आमची आजची सस्ती मेहंदी आर्टिस्ट. कॉलेजच्यानं टाईम नाही भेटत म्हणून ऑटोमध्येच मेहंदी काढून घेतली आणि ऑटो भरल्यावर ऑटो पण निघाला गावाकडे जाण्यासाठी. मग काय असं दाबून दुबून आम्ही दोघीजणी ऑटोमध्ये बसून सरळ आलो घरी. आणि इकडे हळदीची तयारी चालू होती. हे आहे आमच्या घरची हळद, म्हणजेच दादाची हळद. तर इकडे बहुतेक सर्व पाहुणे वगैरे आलेले होते आणि मीच फक्त याची राहिली होती, कारण मी गेली होती कॉलेजमध्ये. मी पण मस्त रेडी वगैरे होऊन आली हळदीत आणि दादा वहिनीला पण व्लॉगमध्ये घेऊन गेलं. सर्वजण मस्त रेडी झालेले होते आणि आमची चिरकुट छोटीशी बाहुली पण मस्त येल्लो कलरचा ड्रेस घालून रेडी झालेली होती. आणि सर्वजण मस्त इकडे दादाला हळद लावत होते. मग हळद वगैरे लावून झाली आणि आम्ही बहिणीनं सुद्धा फोटोशूट करून घेतला. आणि आमच्या इकडची हळद म्हणजे हळद नाही तर होळी असते. तर तुम्ही बघू शकता की आम्ही कसं भरलेलो आहोत. ही हळद नसून एका प्रकारची होळीच आहे. आणि यावेळेस वहिनीच्या हातात तर ऋतू पण सापडली. एवढं भरवलं तिला की बाप रे बाप, काही विचारूच नका. तर मस्त हळद वगैरे खेळून झालो आणि त्याच्यानंतर आम्ही झालो रात्री मस्त नाचासाठी रेडी. तर इकडे मस्त DJ आलेला होता आणि सुरुवात आम्ही बहिणीनंच चालू केली होती. मस्त डान्स वगैरे केला, डान्स वगैरे झाला, खूप मजा आली. आम्ही मस्त वगैरे नाचलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी होतं लग्न. मग सकाळी एवढी मोठी मेहनत घेऊन फायनली मी झाली रेडी. आणि कमेंट करून नक्की सांगा की मी कशी दिसत आहे. माझी तर तयारी झाली होती, पण बाकीच्यांची राहिली होती. पूर्ण घरात गडबड चालू होती, कारण लग्न होतं आज. तर सगळेजण आपली आपली तयारी करत होते. आणि ही बघा, हिला तर कोणाचंच काही घेणं देणं नाही. हे स्वतःच्याच धुंदीत आपल्यात मस्त बलंग असते. सर्वांचं इकडे रेडी होणं चालू होतं आणि मी मस्त स्वतःच रेडी वगैरे झाली होती. सर्वांची तयारी झाली होती आणि मग ताई, मी आणि ऋतू तिघी पण जणी निघालो गाडीकडे जाण्यासाठी, कारण लास्टची गाडी राहिली होती आणि आम्ही निघालो होतो. मग इकडे गाडीमध्ये येऊन बसलो होतो. गाडीमध्ये ताई पण होत्या, तर मग ताईला पण व्लॉगमध्ये घेऊन गेलं आणि आम्ही तिघी बहिणी पण सुद्धा व्लॉगमध्ये आलो. मग आम्ही अशा दिसत होतो. तर कमेंट करून नक्की सांगा की आम्ही तिघीजणी कशा दिसत होतो. नंतर काय, आता फायनली आम्ही हॉलमध्ये आलेलो होतो. गाडीतून उतरला आणि उतरल्याबरोबर इथं आम्ही नाचायला सुरुवात केली. आम्ही सर्व बहिणी एकत्र आलो तर पूर्ण राडा करून टाकतो. मग का भाई, खूप नाचलो आणि दमून गेलो. आणि नंतर गेलो आम्ही हॉलच्या अंदर गेलो आणि नंतर थोड्या वेळपर्यंत तिथंच बसलो, फोटो वगैरे काढले आणि नवरी नवरदेवची वाट बघितली. नवरी नवरदेव तर यायला वेळ होता. मग तोपर्यंत आम्ही इकडे मेकअप वगैरे करत होतो. सर्वजण इकडे बसलेले होते. मग ऋतू पण तिचा मेकअप करत होती आणि वहिनी पण म्हणत होत्या की तू माझा मेकअप करून दे. मग इकडे मी झाली तयार वहिनीची हेअरस्टाईल करून द्यासाठी. मग लागली मी इकडे कामाला आणि ही ऋतू माझा व्हिडिओ काढत होती. मग त्याच्यानंतर वहिनीची हेअरस्टाईल वगैरे झाली आणि आमच्या ज्या वहिनीचं लग्न होतं त्या वहिनीसुद्धा इथं झालेल्या होत्या. आणि तेवढ्यात आमची बाहुली पण झोपेतून उठलेली होती. हिची काही तयारी केली नव्हती हिच्या मम्मीनं, कारण ऊन होती आणि ही खूप चिडचिड करत होती म्हणून. तर हे तोपर्यंत मस्त खेळत होती आणि तेवढ्यात मस्तपैकी लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर तिथं त्यांचा फोटोशूट चालू होता. आणि मग आपलं सगळ्यात पहिलं टास्क असते जेवणाचं. मग आम्ही इकडे जेवणाचं बघायला आलो तर पूर्ण हाऊसफुल झालेलं होतं, काहीच जागा नव्हती. चला म्हटलं मग वापस. तर तोपर्यंत इकडे नवरी नवरदेवाची पुन्हा एंट्री झालेली होती आणि दादा वहिनी खूप छान दिसत होते. मग यांचा मी इकडे मस्त छानपैकी व्हिडिओ काढत होता आणि पूर्ण कॅमेरावाल्यांचं लक्ष फक्त नवरी नवरदेवाकडे होतं. मग यांनी इथं मस्त छानपैकी डान्ससुद्धा केला. छानपैकी यांची एंट्री झाली आणि त्याच्यानंतर आले ते स्टेजवर. जेव्हा ते स्टेजवर आले मग त्याच्यानंतर आम्ही सर्व बहिणींनीसुद्धा त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढून घेतले आणि नंतर आलो बाहेर. आणि ही आहे नवरदेवाची बहीण, बघा किती भूतींसारखी दिसत आहे. तर आम्ही सर्वजण जेवणाचीच वाट बघत होतो, पण वेळ होता. मग आम्ही आलो इकडे फोटो काढायसाठी. मग फोटो काढायसाठी बाहेर आलो. सर्वांनी फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही आलो जेवण करायसाठी. मग जेवण करायसाठी इथं येऊन बसलो तर वाढण करणं चालू होतं. मग थोडा वेळ वाट बघितली आणि त्याच्यानंतर केलं आम्ही जेवण चालू. आणि जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो मग गाडीकडे येण्यासाठी. आमची गाडी लागलेलीच होती. मग आम्ही इकडे गाडीमध्ये येऊन बसलो आणि गेलो घरी. तर असा होता आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.